माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सर्व कसे आहात? आय होप यू ऑल आर पिंक इन कलर. आपण सर्व क्षेमस्व असणार आहे. तर आपण PA भाग 3 या वर्गामध्ये समाजशास्त्रासाठी प्रवेशित झालेला आहात. तर पहिल्यांदा समाजशास्त्र विभागामार्फत मी अक्षता अमित कुमार गावडे आपल्या सर्वांचे स्वागत करते. आपण पाहिलं की गेले 2 वर्ष आपण एकमेकांच्या सानिध्यात आहोत. आपण समाजशास्त्राबद्दल खूप काही चर्चा केली आपल्या क्लासमध्ये. आज आपण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकमेकांशी भेट आपली होऊ शकत नाही. त्याची खंत मनामध्ये वाटतेच, पण त्यासोबत आपल्या आरोग्याचीही काळजी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आज ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण एकमेकांना भेटत आहोत. अभ्यास हा कुठल्याही पद्धतीचा असो, ऑनलाईन असो ऑफलाईन असो, आपण शिकतोच आणि शिकावं आपल्याला लागतेच आणि आपण तेवढ्याच इच्छेने त्याचं ग्रहण करत असतो. तर ह्या वर्षी म्हणजे आपण पुढच्या वर्षी पदवी घेणार आहोत. हे आपलं शेवटचं वर्ष आहे आणि ह्या शेवटच्या वर्षी, शेवटचं जरी तुमचं वर्ष असले तरी आमचे विद्यार्थी हे नेहमी आमचेच राहणार आहेत. तर आपण ह्या वर्षी तुम्हाला 5 विषय समाजशास्त्राचे आहेत. तर त्या विषयापैकी सामाजिक विचारवंत हा पेपर मी तुमच्यासाठी घेणार आहे. तर या सेमिस्टरला, 5व्या सेमिस्टरला वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स, पाश्चिमात्य सामाजिक विचारवंत असा आपल्याला पेपर आहे. त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. एक लक्षात घ्या, ही PPT जी आहे इंग्लिशमधून डिस्प्ले होईल, पण जसं मी तुम्हाला मराठीमध्ये मुद्दे सांगते तसंच इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्ही लिहून घेणे गरजेचं आहे. कारण पुढच्याच वर्षी पदवी येणार म्हटल्यावर आपल्याला इंग्लिश देखील येणं तितकंच गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही माध्यमातून तुम्ही जर पेपर लिहिला तर तुमचा पेपर तो इफेक्टिव्ह होईल. तर सुरुवात करूया. ओके, आता वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स हे आपण बघणार. वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स पाहण्याआधी समाजशास्त्रज्ञांच्या बाबतीत विचार करण्याआधी आपण गेले 2 वर्ष समाजशास्त्राबद्दल अभ्यास केला. म्हणजे सुरुवात आपली कशी करायला पाहिजे? समाजशास्त्र म्हणजे काय, इथून आपली सुरुवात. समाजशास्त्र म्हणजे काय? बरोबर, समाजशास्त्र म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून केले गेलेला अभ्यास. समाजशास्त्राचे जनक कोण होते बघा, काही आठवते का? ओके, ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे जनक होते. तर समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट यांचाच अभ्यास आपण वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्सच्या पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करू. ऑगस्ट कॉम्ट यांचा जन्म 1758 साली, 19 जानेवारी 1798 साली मॉन्टपिलर फ्रान्स येथे झाला. 98 साली, 1798 साली मॉन्टपिलर फ्रान्स येथे झाला. त्यांचे आई वडील हे कॅथोलिक धर्माचे अनुयायी होते, पण कॅथोलिक धर्माच्या विरोधात अगेन्स्ट कोण होते? आपले ऑगस्ट कॉम्ट. ख्रिश्चनामध्ये 2 पंथ असतात, एक कॅथोलिक आणि दुसरं प्रोटेस्टंट. कॅथोलिक धर्माचे आई वडील होते, तर त्याला विरोध करणारे ऑगस्ट कॉम्ट होते. ऑगस्ट कॉम्ट यांनी 1814 साली इकोल पॉलिटेक्निक या इन्स्टिट्यूटमध्ये आपलं ॲडमिशन घेतलं आणि 1816 मध्ये त्यांनी तिथल्या प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारला. आणि त्याचवेळी बंड पुकारल्यावर देखील त्याच्या प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आणि त्यानंतर परत पुन्हा त्यांनी प्रवेश घेतला आणि आपले शिक्षण पूर्ण केलं. 1817 साली
हेनरी सेंट सायमन यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांचा प्रभाव खूप असा ऑगस्ट कॉम्टवर पडलेला आपल्याला दिसून येतो. कॅरोल मॅसिनशी त्यांचा विवाह झाला, पण हा विवाह जो आहे तो खूप काही टिकला नाही आणि 1857 साली यांचा मृत्यू झाला. 1857 म्हणजे आठवते का बघा? आपण कोणतीही गोष्ट घडली तर उदाहरण कशाचं दिलं? 1857 साली काय? 1857 साली काय झालं होतं? आपल्या भारत देशामध्ये प्रथम स्वतंत्र संग्राम म्हणजे फर्स्ट फ्रीडम स्ट्रगल झालं होतं. ह्याच वेळी त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येते. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्या पुस्तकामध्ये विचार करण्यासारखं भरपूर काही आहे, जेणेकरून आपल्या समाज व्यवस्थेला पूरक असा भाष्य त्यांनी आपल्या ह्या पुस्तकामधून केलेला आहे. माणूस जरी केला तरीही त्याचे विचारधारा आपल्याला पुस्तकाद्वारे मिळतात. आपण 2020 म्हणजे कोरोनाचा साल म्हणतो आपण, तर त्यांनी होते कोणत्या साली? 1798 साली होते. 1798 साली त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर त्यांनी पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकाचा उपयोग आज देखील आपण करतो. म्हणजे किती महान व्यक्तिमत्व ती होती बघा. त्यांचे ते सिद्धांत जे आहे आजही आपण अभ्यासतो, आजही आपल्याला आपल्या समाज व्यवस्थेसाठी ते पूरक ठरतात. तर त्यांनी 1822 साली अ प्लॅन फॉर सायंटिफिक वर्ल्ड नेसेसरी टू रिऑर्गनाइज सोसायटी, आपल्या समाजाचे पुनर्संघटन करण्यासाठी एक विज्ञान जगत लागते, विज्ञान जगताची आवश्यकता आहे ह्याची मांडणी केली. कन्सिडरेशन ऑन स्पिरिच्युअल पॉवर 1826 साली त्यांनी लिहिलं. 1830 साली स्पिरिच्युअल पॉवर म्हणजे आध्यात्मिक शक्तीबाबत लिहिलं. 1830 साली पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हे 6 खंडामध्ये म्हणजे प्रत्यक्षवाद हे 6 खंडामध्ये प्रसिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. 1844 साली त्यांनी सिस्टम डी पॉलिटिक पॉझिटिव्ह राजकीय समाजशास्त्राबद्दल उहापोह केलेला आपल्याला दिसून येतो आणि जे विज्ञानवादाबद्दल भावना होत्या त्याची मांडणी त्यांनी 1852 साली कॅटेसिझम ऑफ पॉझिटिव्हिझम ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं मराठीकरण आपण करू नये, इंग्लिशमध्येच आपण लिहावं. तर यासोबत त्यांनी पॉझिटिव्ह सोसायटीची स्थापना 1848 साली केली आणि प्रेस रॉयल येथे 1849 ते 1851 पर्यंत व्याख्यानमालेची त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. तर महत्त्वाची मांडणी आता आपण काय पाहणार आहोत? लॉ ऑफ 3 स्टेजेस आपण पाहणार आहोत, जी अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत आपण समाजशास्त्रामध्ये समजतो. 3 अवस्थांचा नियम. तर या 3 अवस्थांच्या नियमामध्ये त्यांनी अशी अनेक मांडणी केलेली आहे की जी प्रचलित समाज व्यवस्थेला देखील पूरक असे आहे. तर ही जी मांडणी त्यांनी 1822 साली केली. 3 टप्पे त्याचे सांगितले. थिओलॉजिकल और फिक्शियस स्टेज म्हणजेच काल्पनिक अवस्था, तात्विक किंवा काल्पनिक अवस्था. दुसरं आहे आध्यात्मिक अवस्था आणि तिसरी अवस्था सांगितली त्यांनी वैज्ञानिक अवस्था. या अवस्थेमधून आपला समाज कशा पद्धतीने गेला त्याचा उहापोह आपल्याला याच्यामध्ये केलेला दिसून येतो. आता थिओलॉजिकल और फिक्शियस स्टेज म्हणजे काय? ज्या स्टेजमध्ये प्रत्येक गोष्ट अशी कल्पना तिथं होती, कल्पनेतून प्रत्येक गोष्ट मांडणी करायची, ईश्वर प्रणीत होती. म्हणजे एव्हरीथिंग हॅज बीन क्रिएटेड बाय गॉड, सो नो वन हॅज राईट टू इंटरफिअर विथ इट.
आपल्या समाजामध्ये ज्या काही घटना घडतायत त्याच्या मागे ईश्वर कारणीभूत असून कुणालाही त्यामध्ये इंटरफिअर करण्याचा कोणताही अधिकार नाही ह्याची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि हे सर्व बघा, आधी कसं होतं की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या काही घडामोडी घडतात ते ईश्वर कारणीभूत. कारण ईश्वराला 3 डोळे असतात. मधला डोळा असतो अर्धा झाकलेला असतो, अर्धा उघडलेला असतो. जर समजा महापूर आला, भूकंप आला, अन्य कोणतीही अनुचित अशी घटना घडली तर आपण काय म्हणतो, ईश्वराने 3रा डोळा उघडून त्रिशूल घेऊन तांडव नृत्य केला आणि त्यामुळे भूकंप आणि महापूर जे काही असेल ते घटना आपल्या समाजामध्ये घडली. म्हणजे सर्व काही इमॅजिनेटिव्ह, काल्पनिक शक्ती. म्हणून ह्या काल्पनिक शक्तीमधील ज्या काही गोष्टी असतात ते तार्किक असतात का? नाही. म्हणून ह्या अवस्थेला आपण अतार्किक अवस्था देखील म्हणतो, जेथे धर्मगुरूंचा जास्तीत जास्त पगडा होता, जेथे ईश्वर देवाला जास्तीत जास्त आपण मानायचो आणि सर्व गोष्टींच्या मागे तोच कारणीभूत आहे असे आपण म्हणायचो. आणि या स्टेजचे म्हणजे थिओलॉजिकल किंवा फिक्शियस काल्पनिक अवस्थेमध्ये 3 अवस्था आपण परत सब डिव्हिजन उपविभाग पाहतो. एक फॅटिशिझम म्हणजे चेतना अवस्था, दुसरं पॉलिथिझम म्हणजे आध्यात्मिक अवस्था, आणि म्हणजे एक बहुदेववाद ह्याला म्हणतो, बहुदेववाद, आणि मोनोथिझम म्हणजे एकेश्वरवाद. आता बहुदेववाद, एकेश्वरवाद आणि चेतनावाद म्हणजे काय? चेतनावाद म्हणजे विश्वातील सर्व वस्तूंमध्ये चेतना किंवा अशी एक सजीवता आहे की जेणेकरून आपल्या समाजाला ती घडवीत असते. ह्या चेतनामय शक्तीलाच पुढे आपण काय दिलं? आत्म्याचं रूप दिलं. आत्मा, सोल. याचा अर्थ असा, निसर्गामधील सर्व वस्तूंमध्ये अस्तित्व हे आत्म्याचं असतो, त्याच्यावरच आपण अवलंबून असतो आणि त्याच्या साक्षीनेच आपण सर्व कामकाज करतो. म्हणजेच ही चेतनामय शक्ती आपल्याला दिव्य आत्म्यापासून काय झालेली असते? प्राप्त झालेली असते. ही एक काल्पनिक विचारशक्तीचं एक आपण उदाहरण म्हणू शकतो. कल्पना शक्ती किंवा चेतनावाद. चराचरामध्ये चेतना आहे. दुसरं आहे पॉलिथिझम म्हणजेच बहुदेववाद. बहुदेववादामध्ये आपण काय केलं की एकच ईश्वर नाही, ते अनेक असे देव आपण मानले. वेगवेगळे गोष्टींसाठी वेगवेगळे देव काय आहेत? कारणीभूत आहेत. विविध देवाविषयी आपण श्रद्धा उत्पन्न केली. वरुण देव, अग्निदेव, वायुदेव असे अनेक देव. कारण 36 कोटी देवांना आपण हिंदू मानतो ना, 36 कोटी देवांना. तर अशा पद्धतीने आपण काय केलं? देव, बहुदेववाद. आणि प्रत्येक गोष्टींच्या मागे एक ना अनेक देव काय आहेत? कारणीभूत आहेत. प्रत्येकाला आपण वेगवेगळी नाव दिली. त्यानंतर आलं मोनोथिझम. मोनो म्हणजे एक, मोनोथिझम म्हणजे एकेश्वरवाद. या एकेश्वरवादामध्ये काय झालं? नाही बाबा, अनेक देव नाहीत, तर देव किती आहेत? एकच आहे. तोच ईश्वर आहे, तोच अल्लाह आहे आणि तोच जीसस आहे. त्यालाच आपण काय म्हटलं? सबका मालिक एक है. म्हणजे जे काही समाजामध्ये घडामोडी घडतायत त्याच्या मागं अनेक देव कारणीभूत नाही आहे, तर एकच देव आहे. तोच कोण आहे? ईश्वर आहे, अल्लाह आहे आणि आपला जीसस आहे. असं आपण प्रत्येक धर्मीयांना, म्हणजे वेगवेगळे धर्म नाही आहेत, वेगवेगळे देव नाही आहेत, सगळ्यांचे देव एकच आहेत. अशा पद्धतीने आपली विचारधारा येऊन पोचलेली आपल्याला दिसून येते. ते कुठलं झालं? मोनोथिझम ह्या स्टेजमध्ये झालं. त्यानंतर आपण कुठे वळलो? मेटाफिजिकल स्टेज. मेटाफिजिकल स्टेज म्हणजे काय? आध्यात्मिक शक्ती. आणि आध्यात्मिक शक्तीला आपण इथं काय केलं? जोर दिलेला आपल्याला दिसून येतो.
आध्यात्मिक अवस्थेमध्ये आपण अमूर्त शक्तीला काय दिलं? प्राधान्य दिलं. अमूर्त शक्ती म्हणजे काय? कोणत्याही घटनेच्या मागे काय कारणीभूत आहे? ईश्वरी संकेत असतो आणि ईश्वरी संकेतद्वारे आपल्याला अमूर्त शक्तीमुळे विश्वामध्ये अनेक अशा घडामोडी घडून येत असताना दिसत असतात. या अवस्थेमध्ये समाज रचना अधिक प्रगतिशील असते. या ठिकाणी राजाची सत्ता संपुष्टात येते, म्हणजेच ईश्वरी अधिकार नष्ट होतात, प्रजेला नैसर्गिक स्वरूपाचे अधिकार प्राप्त होतात. निरंकुश राजकीय सत्ता नष्ट होऊन त्याच ठिकाणी व्यक्तिगत स्वातंत्र्याला महत्त्व देते. व्यक्तिगत स्वातंत्र्य हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय आपली प्रगती शक्य होत नाही. त्यामुळे राजाच्या सत्तेला प्रजेच्या अधिकारामुळे मर्यादा पडतात आणि येथे ह्या समाजात राज्य हे अधिक औपचारिक व सुरक्षित बनते. अशी ही अवस्था आपली कुठली होती? आध्यात्मिक अवस्था होती. त्यानंतर आपण पाहतो वैज्ञानिक किंवा पॉझिटिव्ह स्टेज. ह्या वैज्ञानिक किंवा पॉझिटिव्ह स्टेजमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने विचार करतो? विज्ञान. एव्हरीथिंग इज सायन्स. सायन्स इज व्हॉट? सिस्टमॅटाइज्ड बॉडी ऑफ नॉलेज. विज्ञान म्हणजे काय? ज्या गोष्टीचा पद्धतशीरपणे आपण अभ्यास करतो त्यालाच आपण विज्ञान म्हणतो. जशा पद्धतीने नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास आपण परीक्षण, निरीक्षण, वर्गीकरणद्वारे करू शकतो ना, तशाच पद्धतीने आपण आपल्या समाजाचा देखील परीक्षण, निरीक्षण, वर्गीकरण ह्या गोष्टींमुळे करू शकतो. म्हणूनच आपण त्याला काय म्हटलं? विज्ञानवाद असे म्हटलं. आणि विज्ञानवादामध्ये आपण बौद्धिक आणि नैतिक सुधारणा झाल्याने समानता आपल्याला प्राप्त झाली आणि ह्याचं महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे फायदा म्हणजे समाज संघटन झालं आणि व्यवस्थित होण्यास त्याची काय झाली? मदत झाली. त्यानंतर या अवस्थेमध्ये आपण बौद्धिकतेला जास्त भर दिलं. बुद्धिवाद. इथं काय म्हटलं? सायन्स. बरोबर. कारण न्यूटनची आपल्याला ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाची शक्ती माहिती आहे. बरोबर. काय म्हणते न्यूटनची गुरुत्वाकर्षणाची शक्ती? कोणतीही वस्तू वर फेकल्यास ती खाली पडते. आता अडकली तर मला माहिती नाही. कोणतीही वस्तू वर फेकल्यास ती खाली पडते म्हणजे ह्याचाच अर्थ असा की त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते, गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते. बरोबर. ती आपण सर्वांनी मान्य केली. हे फॅक्ट जे आहे आपण सर्वांनी स्वीकार केलं. ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा स्वीकार सामान्यातल्या सामान्य माणूस करतो त्यावेळी ते सायन्स बनतं. आणि विज्ञानवादामध्ये देखील अशाच पद्धतीने समाजाच्या घडामोडींचा सायंटिफिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला. म्हणून ती जी गोष्ट आहे समाजाचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून करण्यात यश आपल्याला प्राप्त झालेलं दिसतं. आता ह्याच अवस्थेचं परीक्षण कशा पद्धतीनं केलेलं आहे बघा. काही समाजशास्त्रज्ञ काय म्हणतात? हे जे लॉ ऑफ 3 स्टेजेस आहे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण एक स्टेज दुसऱ्या स्टेजला, दुसऱ्या स्टेज तिसऱ्या स्टेजला, असं ह्या तिन्ही स्टेजला आपण एकमेकांना, एक अवस्था जाऊन दुसरी अवस्था आली, दुसरी अवस्थामधून तिसरी अवस्थेची निर्मिती झाली. म्हणजे एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला, दुसरी अवस्था तिसऱ्या अवस्थेला एकमेकांना काय झालेली आहे? एकमेकांना अनुरूप असे आहे. त्यामुळे इंटरकनेक्टेड, परस्पर संबंधित आहे. आणि हे जे काही आहे ते सर्व गोष्टी ह्या सर्व विज्ञानामध्ये जे काही आपण अवस्था बघतो ना, हे सर्व विज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतात अशी मांडणी केलेली आहे. पण त्याच पद्धतीने ह्या अवस्थेवर टीकाही झालेली आपल्याला दिसून येते. टीका काय आहे बाबा? मास्टर्स ऑफ सोशोलॉजिकल थॉट, लेविस कोझर ह्यांनी आपल्या मास्टर्स ऑफ सोशोलॉजिकल थॉट ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? मांडणी केलेली आहे की कॉम्ट हॅज रिलेटेड एव्हरी सोशल ऑर्गनायझेशन विथ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स.
राजकीय प्रभावाच्या खाली त्यांनी प्रत्येक सामाजिक संघटनेला बांधलेला आहे, हे ते मान्य नाही आहे. आणि कॉम्ट हॅज नॉट मेन्शन्ड, कॉम्टनी काय केलं की कॉम्ट हॅज नॉट मेन्शन्ड अबाउट फोर्थ स्टेज, 3च अवस्था मांडली, चौथी अवस्था तिने मांडलेली नाही आहे. आणि चौथी अवस्था काय होती बरं? फोर्थ स्टेज बिलॉंग टू द स्टेज ऑफ सोशियल थिंकिंग, म्हणजे सामाजिक विचारांची जी काही चौथी अवस्था होती त्या अवस्थेची त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर ही यूज्ड स्पिरिच्युअल स्टेज टू एक्सप्लेन द डॉमिनन्स ऑफ सायंटिफिक स्टेज ओव्हर इट. त्यांनी काय केलेलं आहे की आध्यात्मिक शक्तीचा वापर सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक अवस्था जाणून घेण्यासाठी वापरलेली आहे, हे काही ठीक नाही आहे. अशी मांडणी अनेकांनी केलेली दिसते. तरीही देखील कॉम्टचा ह्या 3 अवस्थेंचा नियम आज देखील लागू असताना आपल्याला दिसून येतो. आपल्या सामाजिक अवस्थेमध्ये, सामाजिक जीवनात ह्या अवस्था असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे समाजशास्त्रातला लॉ ऑफ 3 स्टेजेस, 3 अवस्थांचा नियम अतिशय मोलाची देणगी अशी ऑगस्ट कॉम्टची आहे. तर अशा पद्धतीने कॉम्टने आपल्याला लॉ ऑफ 3 स्टेजेसबद्दल सांगितलेलं आहे आणि आपण त्याचा अभ्यास, चर्चा इथे केलेला आहे. या संदर्भात तुम्हाला कोणतेही प्रश्न असले तरीही ते प्रश्न काय करायचे, तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि पुढच्या तासाला ज्यावेळी आपण चर्चा करणार आहोत त्यावेळी तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तर अशा पद्धतीने पहिली थिंकिंग, पहिली विचारधारा जी ऑगस्ट कॉम्टची होती ती आपण आज अभ्यासलेली आहे. मला वाटते तुम्ही ह्याचं मनन चिंतन कराल, योग्य रीतीने अभ्यास कराल आणि आपले नोट्स काढाल अशी आशा तुमच्याकडून व्यक्त करते. आणि आपला तास आपण इथेच थांबूया आणि पुन्हा आपण दुसऱ्या तासाला भेटू. धन्यवाद.